पुन्हा एकदा स्वागत। लाडक्या गणरायाच्या आगमनाला अवघे 2 दिवस शिल्लक आहेत। मुंबई पुण्यासह राज्यभरात खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते। दादरमध्ये खरेदीसाठी तुफान गर्दी झाली आहे, तर तिकडे गिरगावमध्ये अनेक मंडळांच्या बाप्पांचं मोठ्या थाटामाटात आगमन होतंय। सगळीकडे लाडक्या बाप्पाच्या आगमनापूर्वी लगबग देखील पाहायला मिळते। आणि सध्या बाजारपेठांमध्ये कशी लगबग होतीये, कुठे गणरायाचं कसं आगमन होतंय आपण जाणून घेऊयात। मुंबई आणि मुंबईतून अक्षय भाटकर आपल्यासोबत आहे, तर पुण्यातून मिकी घई। आपण सुरुवातीला पुण्यात जाऊयात। सुरुवातीला आपण मुंबईत जाऊयात। अक्षयच्या पाठीमागे मोठा थाटमाट पाहायला मिळतोय, ढोल ताशांचा गजर पाहायला मिळतोय। अक्षय, नक्की कुठेच आणि कुठल्या बाप्पाचं आगमन होत आहे? मी सध्या गिरगावात आहे आणि मुंबईची पंढरी गिरगाव आहे। गिरगावामध्ये अतिशय थाटामाटामध्ये गणरायाचं आगमन होतं आणि मी सध्या एका घरगुती गणपतीच्या आगमनामध्ये आपण पाहत आहे। गिरगावचं पहिलं ध्वजपथक हे गिरगाव ध्वजपथक या ठिकाणी आहे आणि या गणपतीला सलामी दिली जाते गिरगावच्या ध्वजपथकाकडून आणि अतिशय शानदार अशी ही सलामी आहे। गेल्या अनेक वर्षांपासून हे पथक या गिरगावामध्ये आणि वेगवेगळ्या मुंबईच्या गणपतीच्या आगमनामध्ये ते परफॉर्मन्स देत असतं आणि यावर्षी देखील आपण पाहताय हे पथक गिरगावमध्ये आलेलं आहे आणि अतिशय सुंदर असा ढोल ताशा इथे वाजवताना आपल्याला बघायला मिळते। दुसरी गोष्ट एक महत्त्वाची म्हणजे हा जो गणपती आहे तो गणपती हा खास 25 फुटांचा या गणपतीला इथे सिद्धिविनायकाचं जे मंदिर आहे त्या सिद्धिविनायकाच्या मंदिराची प्रतिकृती या गणपतीच्या आगमनासाठी या पोटे कुटुंबियांनी उभारलेली आहे। आपल्याबरोबर पोटे कुटुंब आहे, आपण पाहताय की कशा प्रकारे आगमन करतात। सर, काय सांगाल या गणपतीच्या आपल्या आगमनाच्या संदर्भात? यावर्षी पोटेचा बाप्पा घरगुती गणपतीचा 50वा वर्ष आहे, त्यासाठी आम्ही प्रति सिद्धिविनायक मंदिर हा सेटअप उभा केलेला आहे आणि आमची इच्छा आहे सगळं पोटे कुटुंबी एकत्र आहे।